नमस्कार मित्रांनो, मी रोहन चव्हाण. स्वागत आहे तुमचं रोहन या चॅनलमध्ये. लाडकी या योजनेसाठी 1,000 रुपये मिळणार आहे. तर त्यासाठी पात्रता काय आहे, डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, अटी शर्ती काय, या संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र लेख लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पोषणमध्ये सुधारणा करण्यासाठी व शिक्षण पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने अनुदान देऊन लाभार्थीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75,000 रोख दिला जाईल, अशी तरतूद या योजने माध्यमातून करण्यात आली आहे. तर या योजनेचे बघा आपण डॉक्युमेंट वगैरे सर्व बघूया. डॉक्युमेंट कोणते लागणार, अर्ज कुठे करावा लागणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. व्हिडिओला पूर्ण नक्की बघा. तर बघा, या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी 1 एप्रिल 2023 नंतर जन्म घेतलेले मुली पात्र असतील. मुलींच्या जन्मानंतर पालकांना मुलीच्या वतीने अर्ज करावा लागेल. योजनेसाठी अर्ज हे ऑफलाईन माध्यमाने अंगणवाडी केंद्रातून सादर करता येतो. या योजनेचे लाभार्थी मुलीचे 18 वर्ष वय पूर्ण करेपर्यंत 1,01,000 रुपये मिळते. मुलीला आपल्या शिक्षणासाठी 1,01,000 रुपयाची अनुदान मिळते. तर त्यासाठी हे अर्ज आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा. याची पात्रता काय आहे, अट काय, संपूर्ण बघा. इथे बघा, लेख लाडकी योजनेची माहिती आहे. योजनेचे नाव आहे लेख लाडकी योजना. फायदा आहे, मुलींना 1,01,000 रुपये मिळतील. त्यानंतर योजना कोणी सुरू केली, ते कोणी सुरू केली, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. त्यानंतर योजनेचे शुभारंभ महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 सुरू झाली. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी मुली. त्यानंतर वयोमर्यादा इथं 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुली. अर्जाची तारीख 1 एप्रिल 2024 पासून सुरू झालेली आहे. याचं उद्दिष्ट आहे की या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन करण्यासाठी जी रक्कम मिळते तिला आहे 1,01,000 रुपये. याची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण आहे म्हणते. तर ऑफलाईन आहे, ऑनलाईनच आहे. तर खाली बघूया आपण याची माहिती. इथे बघा, महाराष्ट्र शासनाद्वारे 30 ऑक्टोबर 2023ला मुलींचे जन्म वाढवणे व त्यांच्या शिक्षणास चालना देण्यासाठी लेख लाडकी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 1 एप्रिल किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली पात्र असतील व त्यांना जन्मापासून 18 वर्ष प्राप्त करेपर्यंत सरकारकडून 1,01,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असं सांगितलेलं आहे. तर खाली बघा, योजनेची पूर्ण माहिती स्पष्ट आपण समजून घेऊया. त्यानंतर बघा, ही योजना गरीब मुलींच्या भविष्यासाठी कल्याण करण्यासाठी ठरणारी आहे. या योजनेच्या माध्यमाने लाभार्थी बालिकेला 5 हप्त्यांमध्ये योजनेचा लाभ दिला जातो. बालकीचे जन्म झाल्याबरोबर माता पित्याला योजनेसाठी अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर कुटुंब योजनेसाठी पात्र असल्यास पहिली किस्त थेट लाभार्थीच्या बँक खात्यात डेबिट 5,000 जमा केल्या जाईल, असे सांगितलेलं आहे. त्यानंतर खाली बघा, ते दुसरी किस्त बालिकेची इयत्ता पहिलीत प्रवेश केल्यावर 6,000 रुपये मिळतील. पण दुसऱ्या हप्त्यासाठी माता पिता कुटुंब योजनेत प्रमाणपत्र सादर करावे लागेल. तिसरी किस्त बालिकेला इयत्ता 6वीत प्रवेश केल्यावर 7,000 मिळेल. तिसऱ्या हप्त्यासाठी सुद्धा माता पित्याला कुटुंबाला प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतर खाली बघा, असे 5 टप्प्यानुसार मिळते. तर आपण खाली बघूया याची एक्झॅक्टली नोंद कशी असते. तर बघा, योजनेची मिळणारी मदत जी आहे ते योजनेचा हप्ता कधी मिळतो, मिळणारी निधी म्हणजे पैसे किती मिळते. त्यानंतर बघा, पहिला हप्ता जो आहे ते मुलीच्या जन्मानंतर मिळते 5,000 रुपये. तुम्ही अर्ज सादर केला त्यानंतर तुम्हाला 5,000 रुपये मिळते. जे दुसरा हप्ता आहे ते बघा, इयत्ता पहिलीत प्रवेश केल्यावर तुम्हाला 6,000 रुपये मिळते तुम्हाला, म्हणजे तुमच्या मुलीला. त्यानंतर तिसरा जो हप्ता आहे ते इयत्ता 6वीत गेल्यावर 7,000 रुपये मिळते. त्यानंतर खाली आहे, जर चौथा हप्ता जे आहे ते 11वीत प्रवेश केल्यावर 8,000 रुपये मिळते. आणि 5वा हप्ता जेव्हा मुलगी 18 वर्षाची होते तेव्हा तुम्हाला 75,000 रुपये मिळते. 75 तुम्हाला म्हणजे तुमच्या मुलीला. अशी एकूण रक्कम 1,01,000 रुपये होते. अशा प्रकारे हे पात्र आहे. त्यानंतर बघा, लेख लाडकी योजनेची पात्रता. लेख लाडकी योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी बालिकेचे जन्म नंतर माता पित्यांना खालील प्रमाणपत्र निश्चित पूर्ण करणे गरजेचे आहे. जर अर्जदार खालील पात्रता पूर्ण करत नसेल तर त्यांचा अर्ज योजनेसाठी मंजूर केला जाणार नाही व योजनेचा लाभ दिला जाणार नाही, अशा वगैरे आहे. तर खाली बघूया, तर डॉक्युमेंट वगैरे म्हणजे अट वगैरे आहे. ते अर्जदार महाराष्ट्राच्या राज्याचा निवासी असावा, म्हणजे रहिवासी असावा. योजनेसाठी 1 एप्रिल 2023 नंतर व त्यानंतर जन्मलेल्या मुली पात्र ठरतील. पिवळा किंवा केशरी रंगाचे राशन कार्ड तुमच्याजवळ असायला हवे. त्यानंतर एक कुटुंबामध्ये 2 मुलींना लाभ मिळतील. त्यानंतर पहिल्या अपत्याला तिसऱ्या व दुसऱ्या अपत्यासाठी माता पित्यांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावा लागेल.
त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. लाभार्थीजवळ महाराष्ट्र रहिवासीचं बँक खातं असावे. अशा प्रकारे आहे. त्यानंतर बघा डॉक्युमेंट बघा इथं नोंदणीसाठी खालील कागदपत्र लागतील. जसे की इथे एक महाराष्ट्र राज्याचे निवासी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बाबाचे आधार कार्ड, त्यानंतर वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र 1 लाखापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, मुलीचा जन्म दाखला, कुटुंब नियोजन प्रमाणपत्र, बँक पासबुक, अजून खाली डॉक्युमेंट आहे 2-4 पत्र, प्रमाणपत्र, बँक पासबुक, स्वयं घोषणापत्र, अंतिम लाभासाठी मुलीचे मतदान कार्ड. जेव्हा तुम्हाला 18 वर्ष होते तुमच्या मुलीला, तेव्हा 75,000 मिळण्यासाठी तुमचे मतदान कार्ड काढून अप्लाय केल्यानंतर 75,000 रुपये मिळतील. त्यानंतर जर मुलगी शिक्षण घेत असल्यास चालू वर्षाचे बोनाफाईड हे तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर बघा लेख लाडकी योजना नोंदणी शुल्क. योजने नोंदणी अंगणवाडी केंद्रातून निःशुल्क केल्या जाते. यासाठी अर्ज माता पित्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यायची गरज नाही. जे अर्जदार शुल्क आहे ते नील आहे, म्हणजे शुल्क फी आहे, काही पैसे द्यावे लागत नाही. यासाठी तुम्हाला 75,000 रुपये रोख मिळतील. त्यानंतर आहे लेख लाडकी योजना ऑनलाईन फॉर्म. तर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही. सरकारकडून ऑनलाईन पद्धत सुरू केलेली नाही. योजनेचा अर्ज फक्त अंगणवाडी केंद्रातून किंवा आशा वर्करद्वारे केली जाऊ शकते. खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही योजनेसाठी अर्ज सादर करू शकता. तर अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी अंगणवाडी केंद्राला भेट द्या. त्यानंतर तुम्हाला लेख लाडकी योजना अंगणवाडी सेवेकडून फॉर्म घ्यायचा आहे. त्यानंतर आता तुम्हाला अर्जदार पूर्ण माहिती भरायची आहे. तर माहिती भरल्यानंतर अर्जासोबत कागदपत्र जोडायची आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविकेजवळ जमा करायचा आहे. अशावर तुम्ही अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. त्यानंतर तुम्हाला पैसे मिळू शकते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट जाणण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा.